Hello everyone, today we are going to learn standard 8 maths practice set 5.3. क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सपांड. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेला आहे. बायनॉमियल टर्म्स दिलेले आहे 2m - 5 क्यूब. याला आपल्याला एक्सपांड करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, तो फॉर्म्युला आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे. बघा इथे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायची आहे बिकॉज आपल्याला मायनसची बायनॉमियल टर्म दिलेली आहे. तर इथे a क्यूब मायनस 3a² b प्लस 3a मल्टिप्लाय b² मायनस b², हा फॉर्म्युला पण इथे आपण अप्लाय करू शकतो. आणि ह्याच फॉर्म्युल्याला रीराईट केलेला आहे, रिअरेंज करून हा एक नवीन फॉर्म्युला तयार केलेला आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे ना, हाच फॉर्म्युला हा आहे. ओके, ह्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन हे केलेलं आहे. a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b इन ब्रॅकेट a मायनस b. तर यामध्ये तुम्ही हा फॉर्म्युला पण यूज केला तरी चालेल आणि हाही यूज केला तरीही चालेल. आपण इथे हा सेकंड फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. हे सेकंड एक्सप्लेनेशन अप्लाय करू जेणेकरून आपल्याला ती इझी जाणार आहे सॉल्व करण्यासाठी. ओके, या फॉर्म्युल्याने पण आपण आन्सर काढू शकतो. दोन्हीही फॉर्म्युले सेम आहे. ॲज युअर विश, तुम्हाला जो फॉर्म्युला इझी जाणार आहे एक्सप्लेनेशन करण्यासाठी तो तुम्ही अप्लाय करू शकता. बट आपण आता हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, हे आधी मी फॉर्म्युला राईट करून घेते. a मायनस बी क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस बी क्यूब, फर्स्ट टर्म क्यूब सेकंड टर्म क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b. आता फॉर्म्युल्यामध्ये इथे फक्त 3ab राईट केलेलं आहे, बट त्यामध्ये कोणतेही साईन नाही म्हणजे मल्टिप्लायच आहे. मी इथे समजण्यासाठी राईट करून घेतलेला आहे. इन ब्रॅकेट a मायनस b, आणि ह्या ब्रॅकेट पण इथे मल्टिप्लायलाच आहे. अंडरस्टँड. आता ही जी बायनॉमियल टर्म दिलेली आहे या टर्मला आपण ह्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग एक्सपांड करणार आहे. ठीक आहे, बघा यामध्ये a काय आहे 2m. सो हिअर taking a is equal to 2m, b is equal to 5. Okay, so 2m minus 5 cube is equal to, फर्स्ट टर्मचा क्यूब आहे. सो यामध्ये फर्स्ट टर्म a ही फर्स्ट टर्म आहे, तर हा 2ma आपण कन्सिडर केलेला आहे. सो फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा मायनस सेकंड टर्मचा क्यूब घ्यायचा मायनस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म 2m मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 5 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. अंडरस्टँड. इथे आपल्याला 2m चा क्यूब फाइंड करायचा आहे आणि 5m चा क्यूब फाइंड करायचा आहे. प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बघितलंच आहे की क्यूब कशा प्रकारे फाइंड करत असतो आपण. हा 2 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचा आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 मल्टिप्लाय 2 4 आणि 4 मल्टिप्लाय बाय 2 8, म्हणजे 2 चा क्यूब मिळेल आपल्याला 8. आणि m चा क्यूब m मल्टिप्लाय m केलं तरीही m क्यूब येणार आहे. मायनस 5 चा क्यूब काय येणार बघा, 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5, 3 टाइम्स आपल्याला 5 ला मल्टिप्लाय करायची असते. सो 5 5 आर 25, 25 5 आर 125 मायनस. बघा आता ह्या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, आधी ही मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5, जे नंबर्स आहे त्यांची मल्टिप्लाय. 3 2 जार 6, 6 5 जार 30, हा m आणि ब्रॅकेट 2m मायनस 5. ओके, आता 8m क्यूब मायनस 125 मायनस हा 30m ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लायला असतो. ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर हा ब्रॅकेटच्या आतमधील नंबर सोबत मल्टिप्लिकेशनला असतो. ओके, सो 30m मल्टिप्लाय बाय 2m. तर इथे 30 मल्टिप्लाय बाय 2, 30 मल्टिप्लाय बाय 2 60, m मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर मायनस 30m मल्टिप्लाय बाय 5. तर बघा 3 5 जार 15, रिमेनिंग 0 आहे, हा 0 राईट केला आणि m राईट केला. ओके, आता या स्टेपमध्ये आपल्याला हे क्यूब
स्क्वेअर आणि m टर्म नंतर कॉन्स्टंट टर्म राईट करायची. 8m क्यूब मायनस, इथे 60च्या आधी मायनस आहे ना, म्हणून मी इथे मायनस राईट केलं. 60 आपण का लिहत आहे आता, कारण इथं क्यूब टर्म आहे. क्यूब टर्म नंतर स्क्वेअर टर्म नंतर ही m ची टर्म आणि नंतर जी कॉन्स्टंट नंबर असतो ती टर्म राईट करायची असते. 60m क्यूब मायनस, आता आपल्याला m टर्म राईट करायची ना, तर हा 150m याच्या आधी मायनस साइन आहे म्हणून मायनस राईट केलेला आहे. 150m मायनस कॉन्स्टंट टर्म, 125च्या आधी मायनस आहे ना म्हणून मायनस राईट केला आणि कॉन्स्टंट टर्म राईट केली. तर हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 2m मायनस 5 क्यूब. हे आपलं आन्सर आहे. ओके, बघा इथे आपण मल्टिप्लिकेशन केली ना, 30 मल्टिप्लाय बाय 5. या 30ला मायनस साइन आहे, 5ला मायनस साइन आहे, मायनस मायनस इथे प्लस घ्यावं लागेल. ओके, आणि इथे पण प्लस येणार. मग 150m आपण राईट करत आहे, त्याआधी प्लस साइन आहे तर इथे पण प्लस येणार आहे. अंडरस्टँड. हे आपले राऊंड गेलेलं होतं, इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन द्यायचं राहिलेलं होतं. ओके, आता सेकंड नंबर 4 मायनस पी क्यूब. इथे बायनॉमियल टर्म आहे बट मायनस आहे, तर आपण इथे मायनसचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, जो आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये यूज केला ना सेम. तर इथे हिअर टेकिंग a इज इक्वल टू 4, इथे a आहे ना, सो a फर्स्ट टर्म आहे. या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट टर्म 4 आहे. a इज इक्वल टू 4 कन्सिडर करणार आहे आणि b इज इक्वल टू p कन्सिडर करणार आहे. सेकंड टर्म b आहे फॉर्म्युल्यामध्ये, एक्झाम्पलमध्ये सेकंड टर्म p आहे. ओके, आता आपण हेच a आणि b फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. ठीक आहे, सो 4 मायनस पी क्यूब इज इक्वल टू, a फर्स्ट टर्मचा क्यूब आहे म्हणजे फर्स्ट टर्म 4 आहे तर 4चा क्यूब राईट करायचा, मायनस सेकंड टर्मचा क्यूब राईट करायचा म्हणजे पीचा क्यूब येणार, मायनस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म. मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटच्या मध्ये आणि सेकंड टर्मच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, हे समजण्यासाठी आपण घेतलेलं आहे. ओके, आणि फर्स्ट टर्म 4 मायनस सेकंड टर्म p. आता आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या, आता सॉल्व्ह करून घेऊ. बघा 4चा क्यूब काय येणार, 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 मायनस पीचा क्यूब काय येणार आहे, पी क्यूबच येणार आहे. आता बघा आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्ट क्यूब फाइंड करून राईट केलेलं होतं. या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला स्टेप वाढवलेली आहे, 4 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 4 राईट केलेलं आहे, बट हे तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे. तुम्हाला इथे डायरेक्ट जर 4चा क्यूब राईट करायचा असेल तर तुम्ही तसं पण करू शकता, नो प्रॉब्लेम. आता ही स्टेप सॉल्व्ह करू. ह्या स्टेपमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इथे मायनस आहे तर मायनस साइन दिलं. 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय p, 3 4 जार 12 आणि p मल्टिप्लायला आहे, मल्टिप्लाय हा ब्रॅकेट 4 मायनस p. ओके, 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 केलं तर 4 4 जार 16, 16 4 जार 64 मायनस p क्यूब मायनस 12p मल्टिप्लाय बाय 4p, 4 मायनस p राईट केला. परत आता 64 मायनस p क्यूब मायनस 12 मल्टिप्लाय बाय 4 आणि 12 मल्टिप्लाय बाय p असं राईट करायचं आहे. बिकॉज ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लिकेशनला 12 आहे म्हणून ह्या 12ने आपल्याला 4ला आणि pला मल्टिप्लाय करायचं. 12 4 जार 48 आणि इथे p, इथे 4ला प्लस साइन आहे, 12ला मायनस साइन आहे, प्लस मायनस मायनस साइन येणार म्हणून इथे मायनस राईट केलेली आहे. आता 12ला इथे मायनस साइन आहे, pला मायनस साइन आहे, मायनस मायनस प्लस म्हणून प्लस साइन राईट केलेली आहे. 12p मल्टिप्लाय बाय p, 12 ॲज इट इज p मल्टिप्लाय बाय p स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू, आता हे आपले फायनल आन्सर आलेलं आहे, बट आपल्याला हे आन्सर पॉवरच्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये राईट करायचं आहे. म्हणजे इथे क्यूब आहे, इथे स्क्वेअर आहे आणि इथे p टर्म आहे आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे. तर हे आपल्याला क्यूब, स्क्वेअर, p टर्म आणि कॉन्स्टंट टर्म असं राईट करायचं आहे. सर्वात आधी क्यूब टर्म येणार आहे म्हणजे मायनस p क्यूब. आता
ही आपल्या स्क्वेअर टर्म दिलेली आहे. नेक्स्ट स्क्वेअर टर्म येणार, स्क्वेअर टर्मला प्लस साईन आहे, प्लस साईन राईट करायचा आहे 12p². आता पी टर्म येणार, पी टर्मला मायनस साईन आहे, मायनस घ्यायचा आहे 48p आणि 64 ही कॉन्स्टंट टर्म आहे. 64च्या आधी प्लस साईन आहे म्हणून इथे प्लस राईट केलेला आहे आणि इथे 64. अंडरस्टँड. हे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण राईट केलेलं आहे, डिक्रीजिंग पॉवरमध्ये 3, 2, 1 अँड कॉन्स्टंट टर्म. ओके, हे आपलं फायनल आन्सर इथे मिळालेलं आहे. या एक्झाम्पलचं एक्सपान्शन मिळालेलं आहे. ओके, बघा आपण हे आन्सर राईट केलं तरीही चालेल, बट इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर राईट करायचं असेल तर ऑरमध्ये आपण हे आन्सर पण राईट करू शकतो. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये कसं येणार, कॉन्स्टंट टर्म सर्वात आधी येणार आहे 64. ओके, नंतर पी टर्म येणार आहे 48 मायनस 48p, कारण इथं 48च्या आधी मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन घेतलेला आहे. आणि पी नंतर स्क्वेअर टर्म येणार आहे, या स्क्वेअर टर्मच्या आधी प्लस साईन आहे, प्लस साईन घेतलं 12 प्लस 12p². आणि आता येणार आहे p³ टर्म मायनस p³. हे आन्सर राईट केलं तरी चालेल किंवा हे आन्सर राईट केलं तरी हे आन्सर दोन्हीही बरोबरच आहेत. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 7x - 9y ब्रॅकेट क्यूब. इथे मायनस आहे, बायनॉमियल टर्म आहे, सो आपण हाच फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. यामध्ये ए म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे 7, बी म्हणजे सेकंड टर्म दिलेली आहे y. सो इथे राईट करून घेतलेलं आहे मी, हिअर टेकिंग a = 7x, b = 9y. तर इथे एक्झाम्पल राईट करून घेतलेलं आहे 7x - 9y. तर इथे a आणि b ची व्हॅल्यू फॉर्म्युलेमध्ये पुटअप करू. a³ दिलेला आहे, a कन्सिडर केलेला आहे 7x, सो 7x³ मायनस b³ आहे तर b³ काय येणार 9y³ मायनस 3 मल्टिप्लाय बाय a, a म्हणजे फर्स्ट टर्म 7x मल्टिप्लाय बाय b म्हणजे 9y ब्रॅकेटमध्ये a मायनस b म्हणजे 7x मायनस 9y. आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर जे हे आहेत ना नंबर्स, हे पण मल्टिप्लायला आहे ब्रॅकेटला. ओके, आता इथे आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. तर क्यूब फाइंड करताना आपण काय करत असतो, जो नंबर आहे तो 3 टाइम्स मल्टिप्लाय. 7 आहे ना, सो 7ला मी इथे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये राईट करते. आणि हा x³ आहे तर x³ येणार आहे, xचा क्यूब मायनस इथे 9³ आहे तर 9चा क्यूब फाइंड करायचा, तर 9 हा 3 टाइम्स मल्टिप्लाय करावा लागेल. आणि y³ आहे तर yचा क्यूब y³ येणार. ओके, आता हा नंबर आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 3 7 जार 21, 21 9 जार 189. इथे x आणि इथे y आणि इथे मायनस साईन आहे, मायनस साईन दिलं. ओके, मल्टिप्लायला 7x - 9 हे ब्रॅकेटमध्ये. अंडरस्टँड काय केलेलं आहे, 7 3 7 9 यांची मल्टिप्लिकेशन केलेली आहे तर 189 ही आलेली आहे. x आणि y इथे राईट करून घेतला. ओके, आता नेक्स्ट स्टेप, 7 7 जार 49 आणि मल्टिप्लायला रिमेनिंग 7, x³ मायनस 9 9 जार 81 रिमेनिंग 9 मल्टिप्लायला आणि y³ मायनस 189 xy मल्टिप्लाय बाय 7x मायनस 9y. ओके, इथे मी तुम्हाला समजण्यासाठी हे स्टेप बाय स्टेप राईट करत आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट 9चा क्यूब फाइंड करून राईट केला तरीही नो प्रॉब्लेम. 7चा क्यूब आपण फाइंड करून डायरेक्ट राईट करून घेतला तरी नो प्रॉब्लेम. ओके, सो इथे 49 7 जार 343 आणि हा x³ मायनस 81 इंटू 9 729 आणि हा y³ ॲज इट इज मायनस. बघा आता इथे या ब्रॅकेटला मल्टिप्लायला 189xy आहे, तर आपल्याला 189xy मल्टिप्लाय बाय 7x करायचं आहे. इथे मायनस साईन आहे, 7ला प्लस साईन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन असेल तर तिथे मायनस येत असतं. ओके,
आता 189xy मल्टिप्लाय बाय 7x, तर किती येणार नंबर बघा, 1323. आता इथे x आहे, इथे x आहे, x मल्टिप्लाय बाय x, x स्क्वेअर, आणि हा y ॲज इट इज. आणि आता 189xy मल्टिप्लाय बाय 9y, इथे मायनस साईन आहे, ब्रॅकेटमध्ये मायनस साईन आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस साईन येत असतं म्हणून इथे प्लस द्यावं लागेल. आणि जर आपण 189 मल्टिप्लाय बाय 9 केले तर 1701 नंबर येणार आहे. आणि इथे x आणि हा y आणि हा y मल्टिप्लाय बाय y स्क्वेअर. ओके, तर इथे आपलं हे आन्सर आलेलं आहे. आता ह्याच आन्सरला जर आपण पॉवर टर्मने राईट केलं तरीही चालेल किंवा हे आन्सर असंही राहू दिलं तरी चालेल. ओके, म्हणजे बघा, पहिले एक्स क्यूब, मग एक्स स्क्वेअरची टर्म राईट करायची, मग वाय क्यूब, वाय स्क्वेअरची टर्म राईट करायची, म्हणजे 343x क्यूब. आता एक्स स्क्वेअरची टर्म ही आहे, तर मायनस 1323x स्क्वेअर वाय. ओके, आणि वाय क्यूबची टर्म राईट करू, मायनस 729y क्यूब प्लस 1701xy स्क्वेअर. एक्स क्यूब एक्स स्क्वेअरची टर्म एकामागे एक राईट केलेली आहे, वाय क्यूब वाय स्क्वेअरची टर्म एकामागे एक राईट केलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4, 58 क्यूब. इथे मोनोमियल टर्म दिलेली आहे 58. या मोनोमियल टर्मला आपण बायनॉमियल टर्ममध्ये कसं कन्वर्ट करू शकतो बघा. 58 हा 60च्या नियरेस्ट आहे. ओके, 60च्या नियरेस्ट आहे, तर कितीने कमी आहे, 2 ने कमी आहे, म्हणून 60 मायनस जर 2 आपण घेतलेलं तर इथे 58 हा नंबर येऊ शकतो. म्हणून मी इथे 60 मायनस 2 घेतलेले आहे, याला बायनॉमियल टर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. ओके, ही टर्म आणि ही टर्म एक्झॅक्टली सेमच आहे, फक्त ही मोनोमियल आहे आणि ही बायनॉमियल कन्वर्ट करून घेतली आपण, बिकॉज आपल्याकडे फॉर्म्युला बायनॉमियल टर्मचा आहे. हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे आपण. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण A60 कन्सिडर करू. हिअर टेकिंग A इज इक्वल टू 60, B इज इक्वल टू 2. ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे A आणि B चे व्हॅल्यू पुटअप करू. 60 मायनस 2 क्यूब इज इक्वल टू, फर्स्ट टर्मचा क्यूब आहे, फर्स्ट टर्म 60 आहे, 60चा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब, सेकंड टर्म 2 आहे, 2चा क्यूब, 3 मल्टिप्लिकेशनला येणार फॉर्म्युल्यामधील, मल्टिप्लायला फर्स्ट टर्म 60 मल्टिप्लाय सेकंड टर्म, इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. क्यूब आपण कसे फाइंड करतो, 60 मल्टिप्लाय 60 मल्टिप्लाय 60, 3 टाइम्स 60 आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, आणि इथे 3 टाइम्स 2 मल्टिप्लाय मायनस. आता या स्टेपमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे 3 आणि 60ची मल्टिप्लाय करू. तर हा 0 ॲज इट इज राईट करते, आणि 3 6 आर 18 मल्टिप्लायला 2, आणि ब्रॅकेटमध्ये हे ॲज इट इज राईट करू. आता आपल्याला 60चा क्यूब काढायचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर हा 60चा 1 0, हा 1 0 आणि हा 1 0, असे मी आधी 3 0 राईट करून घेते. 60 6 6चा 36, 36 मल्टिप्लाय बाय 6 केलं ना तर आन्सर येते 216. ओके, मायनस 2 2 जार 4, 4 ने परत 2 ला मल्टिप्लाय करायचं, 4 2 जार 8. सो 2चा क्यूब आला 8 आणि 60चा क्यूब आला 2,16,000 मायनस 180 मल्टिप्लाय बाय 2, 2 0 जार 0, 2 8 जार 16, इथे 6 कॅरी 1, 2 1 जार 2 प्लस 1 3, आणि इथे ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, 60 मायनस 2 58, हे मल्टिप्लिकेशनला आहे. ओके, ब्रॅकेटमध्ये हे मल्टिप्लायला आहे इथे पण. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे 360 मल्टिप्लाय बाय 58.
इथे 2,16,000 ॲज इट इज राईट करून घेतले, हा 8 ॲज इट इज. आणि आता आपण ह्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन केली ना, तर 20,880 आन्सर मिळते आपल्याला. आता आपल्याला ह्या दोघांची मायनस करायची आहे. सो 2,16,000 मायनस 8 केला ना, तर 2,15,992 हे आन्सर येणार, मायनस 20,880. आता ह्या दोन नंबरची मायनस करायची आहे, तर 1,95,112. इथे मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करून दाखवलेली नाही, कारण मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन हे छोटे छोटे ऑपरेशन्स तुम्हाला करता येतात. ओके, सो व्हिडिओमध्ये आपला जास्त वेळ गेला पाहिजे नाही, त्यासाठी मी इथे डायरेक्ट मल्टिप्लिकेशनचा आन्सर राईट करून घेतलेला आहे आणि सबट्रॅक्शन पण डायरेक्ट राईट करून घेतलेली आहे. तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन करून बघायचे आहे आणि सबट्रॅक्शन पण करून बघायच्या. ओके, सो हे आन्सर आहे 58 क्यूबचं. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 5 आहे 189 क्यूब. 189 क्यूब ही मोनोमियल टर्म दिलेली आहे अगेन आपल्याला. सो या टर्मला आपण बायनॉमियल टर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर कसं कन्व्हर्शन करणार? 198 याच्या नियरेस्ट झिरोवाला नंबर 200. ओके, 200च्या नियरेस्ट आहे ना 198, म्हणून आपण काय केलेलं की 200 मायनस 2. 200 मायनस 2 हा 198 नंबर येतो, म्हणून बायनॉमियल टर्म काय येणार? 200 मायनस 2 क्यूब. तर इथे फॉर्म्युला आहे बायनॉमियल टर्मचा, हा फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग सॉल्व्ह करू. बघा, आपल्याला बायनॉमियल टर्मला का बरं कन्व्हर्ट करायचं असते? कारण आपल्याकडे बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला आहे ना, ए आणि बी ह्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या असतात, म्हणून आपल्याला बायनॉमियल टर्ममध्ये हे कन्व्हर्ट करून घ्यायचं असते. सो इथे आपण हिअर टेकिंग ए इज इक्वल टू 200, बी इज इक्वल टू 2. आता हे 200 आणि 2 आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बीच्या ठिकाणी पुट करू. तर चला इथे राईट करून घ्यायचं, 200 मायनस 2 क्यूब इज इक्वल टू, इथे बघा ए क्यूब आहे ना, तर काय येणार? 200 क्यूब मायनस बी क्यूब आहे, बी ही सेकंड टर्म म्हणजे 2 क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 200 फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. ओके, आता इथे आपल्याला क्यूब फाइंड करायचे आहे 200 अँड 2 चे. तर 200 मल्टिप्लाय 200 मल्टिप्लाय 200 मायनस 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. आणि इथे ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची. 3 आणि 200 ची मल्टिप्लाय करू. 3 2 जार, इथे मायनस साइन येणार, 3 2 जार 6 आणि रिमेनिंग 20 आणि रिमेनिंग हा मल्टिप्लायला 2. आता ह्या ब्रॅकेटची मायनस केली, 200 मायनस 2 तर किती येणार? 198. ओके, आता आपल्याला 200 मल्टिप्लाय बाय 200 करायचं आणि परत जे आन्सर येणार त्या आन्सरला परत 200 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 किती झिरो? 6. 1 2 3 4 5 6 आणि 2 2 जार 4 4 2 जार 8. ओके, अशा प्रकारे आपण क्यूब फाइंड करू शकतो जिथे झिरो असणार तो. ओके, 80 लाख मायनस 2 चा क्यूब 2 2 जार 4 4 2 जार 8 मायनस. आता 600 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लिकेशन करायची आहे, तर आधी नंबरची मल्टिप्लाय करायची आणि रिमेनिंग 0 त्यावर देऊन द्यायचे. 6 2 जार 12, रिमेनिंग 20 आहे म्हणून 20 दिले. 1200 मल्टिप्लाय बाय 198, इथे मल्टिप्लाय आहे आणि इथे पण मल्टिप्लाय आहे. ओके, इज इक्वल टू, आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ही मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. सो मी इथे 80 लाख ॲज इट इज राईट करून घेते, मायनस 8 मायनस इथे 1200 मल्टिप्लाय बाय 198 करायचं आहे. तर 198ला 12 ने आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके, तर आन्सर येणार आहे 2376. रिमेनिंग हे 20 इथे लिहून द्यायचे. ओके, अशा प्रकारे इझिली आपण करू शकतो.
आता आपल्याला या 80 लाखमधून 8 मायनस करायचे आहे, तर येणार आहे 79,99,992 मायनस हा नंबर. आपण ह्या नंबरची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला हे आन्सर मिळालं. आता मायनस हा नंबर करू, 2,37,600. ओके. आता ह्या नंबरमधून हा नंबर मायनस करायचा आहे, 77,62,392. ओके. हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. कशाचा आन्सर आहे? 198 चा क्यूब. ओके, अंडरस्टँड. इथे जे पण मल्टिप्लिकेशन आणि मायनस आहे ते करून बघायचे आहे. ओके, मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे मल्टिप्लिकेशन ही मायनस तुम्ही स्वतः करून बघायची आहे, ते तुम्हाला येतेच. ओके. एक्झाम्पल नंबर 6 आहे 2p मायनस 1/2p क्यूब. बायनॉमियल टर्म दिलेली आहे, सो बायनॉमियल फॉर्म्युला यूज करू. हिअर टेकिंग a इज इक्वल टू 2p अँड b इज इक्वल टू 1/2p. ओके, सो 2p आणि 1/2p a b ची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये आता पुट करून घेऊ. इथे मी एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. इथे फर्स्ट टर्मचा क्यूब, फर्स्ट टर्म आहे 2p क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब, सेकंड टर्म 1/2p क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a इंटू b. सो 2p मल्टिप्लाय बाय 1/2p आणि इथे ब्रॅकेटमध्ये मायनस a इंटू b म्हणजे फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म, 2p मायनस 1/2p. ओके, ह्या व्हॅल्यूज आता आपण a आणि b च्या पुट करून घेतल्या. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, 2p चा क्यूब आपल्याला फाइंड करायचा आहे, तर 2 चा क्यूब म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचा 2 आणि p चा क्यूब काय येणार? p क्यूब येणार आहे मायनस 1/3/2p आहे आणि क्यूब आहे, सो 1 चा क्यूब काय येईल? 1च येणार आहे आणि 2p यांचा क्यूब 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय p क्यूब. ओके, मायनस. आता इथे बघा 3 मल्टिप्लाय बाय 2p मल्टिप्लाय 1. नंबर्स काय आहे? 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 1. यांची मल्टिप्लिकेशन करायची. 3 2 जार 6, 6 1 जार 6, इथे 6 आणि हा p ॲज इट इज आणि अपॉन डिनॉमिनेटरमध्ये 2p. ओके, आणि इथे मल्टिप्लिकेशनला हे ब्रॅकेट 2p मायनस 1/2p ॲज इट इज राईट करून घेऊ. आता आपल्याला ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 8 येणार आहे आणि p क्यूब ॲज इट इज मायनस 1 अपॉन इथे पण 8p क्यूब ॲज इट इज मायनस इथे बघा न्यूमरेटरमध्ये 6 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, सो 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि हा p कॅन्सल होईल ह्या p सोबत. न्यूमरेटरचा p डिनॉमिनेटरच्या p सोबत कॅन्सल होणार आणि इथे 3/1च राहणार आहे. 3 मीन्स व्हॉट? ओनली 3. सो या स्टेपमध्ये मी 3 राईट करून घेते. आता ही टर्म ॲज इट इज 2p मायनस 1/2p राईट करून घेते. ओके, आता आपल्याला ह्या टर्ममध्ये काही करायचं नाही, हे आपण सॉल्व केलेली आहे. आता आपल्याला ह्या 3ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं तर फर्स्ट ऑफ ऑल 3 मल्टिप्लाय बाय 2p करावा लागेल अँड देन 3 मल्टिप्लाय बाय 1/2p. सो नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊ. इज इक्वल टू 8p क्यूब मायनस 1/8p क्यूब मायनस 6p प्लस 3/2p. आता बघा हे 6p आणि 3/2p कसं काय आपण घेतलेलं आहे. इथे आपण 3ने 2ला मल्टिप्लाय केलं तर 3 2 जा 6 आणि p येणार आहे. अंडरस्टँड? 3 इंटू 2 6 आणि p येणार आहे. ओके, आणि नेक्स्ट आपण काय घेतलं होतं? प्लस 3/2p. प्लस का घेतला आपण? कारण हा मायनस आणि हा 1/2चा मायनस सेम साईन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा सेम साईन असतात तेव्हा प्लस करायची असते, म्हणून आपण मायनस मायनस प्लस राईट केलेला आहे. आणि 3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 3 1 जार 3, कारण हे न्यूमरेटरमध्ये आहे. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करून घेतली
आणि रिमेनिंग 2p ॲज इट इज राईट केला. ओके, म्हणून इथे 6p प्लस 3/2p आला. अंडरस्टँड? ओके, सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. आपण आन्सर ॲज इट इज हे पण राहू दिलं तरीही चालेल, किंवा रिअरेंज करून ऑरमध्ये आपण सिम्पल नंबर एका साईडला आणि फ्रॅक्शनवाले नंबर एका साईडला राईट केले तरी चालेल. ऑरमध्ये पण मी राईट करून दाखवते. 8p³ मायनस 6p मायनस 1/8p³ प्लस 3/2p. हे आन्सर पण राईट केलं तरीही चालेल. आपण या आन्सरमध्ये काय केलं, जे सिम्पल नंबर आहेत ते आपण इथे राईट केले क्यूब आणि 1ची पॉवर घेऊन, आणि इथे फ्रॅक्शनल नंबर राईट केलेली आहे क्यूब आणि 1ची पॉवर. पीला क्यूब पॉवर आहे तर पीला 1 पॉवर आहे. अंडरस्टँड? जो नंबर आपण इथे घेतला त्या नंबरच्या आधीचं साईन राईट करायचं असते. आता 6p आपण इथे घेतला ना, 6pच्या आधीचं साईन इथे मायनस राईट केलं. 1/8p³ घेतला, 1/8p³ आधी मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन इथे राईट केलं. ओके, आणि ह्या टर्मचं प्लस साईन इथे राईट केलेलं आहे. अंडरस्टँड? हे फायनल आन्सर. एक्झाम्पल नंबर 7 आहे 1 - 1/a³. इथे बायनॉमियल टर्म आहे, सो आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. हा फॉर्म्युला इथे राईट करून घ्यायचा. सो ह्या फॉर्म्युलामध्ये ए आणि बी टर्म आहे. ए कन्सिडर करायचा आहे 1 आणि बी कन्सिडर करायचा आहे 1/a. ओके, आता ए आणि बी ची व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट करून घेऊ. मी हे एक्झाम्पल इथे राईट करून घेतलेलं आहे. a³ आहे म्हणजे 1³ मायनस b³ म्हणजे 1/a³ मायनस 3 × 1 × 1/a. इथे a ची व्हॅल्यू 1 पुट केली, b ची व्हॅल्यू 1/1 पुट केली, 1/a पुट केलेली आहे. ओके, मल्टिप्लाय, हा ब्रॅकेट इथे मल्टिप्लिकेशनला असते. ओके, या ब्रॅकेटमध्ये a मायनस b आहे ना, सो a किती आहे 1, b किती आहे 1/a. ओके, आता हे क्यूब फाइंड करून घेऊ. 1चा क्यूब किती येणार, 1 × 1 × 1. 1ला किती टाइम्स तुम्ही मल्टिप्लिकेशन करा त्याचा आन्सर 1च येणार, सो इथे 1 येणार. मायनस इथे 1चा क्यूब 1/a चा क्यूब a³. आता इथे 3 × 1 × 1 जे न्यूमरेटर मधील नंबर्स आहे ना, हे मल्टिप्लाय करायचे. 3 × 1 × 1, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, मायनस इथे 3 आणि हा a मल्टिप्लाय 1 - 1/a ॲज इट इज. नेक्स्ट आता इथे हा 1 - 1/a³ ॲज इट इज, आणि इथे आता 3/a मल्टिप्लाय बाय 1 करायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे ह्या 3/a ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3/a मल्टिप्लाय बाय 1 केलं ना आपण, तर हेच आन्सर येणार आहे 3/a. आणि मायनस साईन का घेतलं, कारण इथे मायनस आहे, 1ला प्लस आहे, डिफरंट साईन आहे, डिफरंट साईन असले तर मायनस येतं. आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, सेम साईन आहे तर प्लस घ्यायची. 3/a मल्टिप्लाय बाय a. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करत असतो. तर न्यूमरेटरमध्ये 1 आहे, इथे 3 आहे, इथे 1 आहे, 3 × 1 = 3, आणि a मल्टिप्लाय बाय a² ओके, इथे आता इथे क्यूब आहे, इथे 1 आहे पॉवर, आणि इथे 2 आहे. तर ह्या पॉवर्स आपण एकामागे एक राईट करू शकतो, डिक्रीजिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरने. ओके, इथे 1 राईट करून घेऊ, मायनस. सो फर्स्ट आपल्याला 1 पॉवर घ्यायची आहे. a ची 1 पॉवर इथे आहे 3/a, आणि याला मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन घेतलं, 3/a. आता आपल्याला 2 पॉवर घ्यायची आहे. a ची 2 पॉवर आहे, इथे हा नंबर आहे, या नंबरच्या आधी साईन काय आहे, प्लस, मग इथे प्लस राईट करायची, आणि इथे 3/a². आता इथे स्क्वेअरवाली टर्म घेतली, आता आपल्याला क्यूबवाली टर्म राईट करायची. क्यूबवाली टर्म जी आहे, या टर्मच्या आधी मायनस साईन आहे ना, तर इथे मायनस साईन घ्यायचं, 1/a³. ओके, तर हे आन्सर पण आलं तरी चालेल. हे ऑर मध्ये आहे, ह्यालाच आपण रिअरेंज केलेलं आहे हे आन्सर. तर हे 1 - 1/a³ ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 8 आहे x/3 - 3/x³. दोन्ही बायनॉमियल टर्म आहे. इथे फ्रॅक्शनल बायनॉमियल टर्म दिलेले आहे. तर
त्यासाठी आपण हाच बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला रेफर करणार आहे. ओके, सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बी टर्म आहे. सो ए टर्म आपण काय कन्सिडर केलेली आहे, x/3 आणि बी टर्म आपण 3/x ही कन्सिडर केलेली आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. सो इथे मी एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. ए क्यूब फाइंड करायचा, तर इथे ए काय आहे, x/3 क्यूब मायनस बी व्हॅल्यू आहे 3/x क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय x/3. ए ची व्हॅल्यू पुट केली, बी ची व्हॅल्यू 3/x पुट करू. मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजेच x/3 मायनस 3/x. अंडरस्टँड? आपण फक्त ए आणि बी च्या व्हॅल्यू पुट केल्या. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला क्यूब फाइंड करायची आहे. तर एक्स क्यूब काय येणार आहे, एक्स क्यूब येणार आहे आणि 3 चा क्यूब 3 मल्टिप्लाय 3 मायनस 3 चा क्यूब 3 मल्टिप्लाय 3 आणि इथे एक्स क्यूब. जर फ्रॅक्शनला इथे क्यूब आहे ना, तर न्यूमरेटरचा पण क्यूब फाइंड करायचा आणि डिनॉमिनेटरचा क्यूब पण फाइंड करायचा. ओके, मायनस आता इथे बघा ह्या टर्ममध्ये मल्टिप्लाय आहे, तर मल्टिप्लाय आहे तर इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे दोन फ्रॅक्शनच्या मध्ये. जर दोन फ्रॅक्शनच्या मध्ये मल्टिप्लाय साईन आहे तर इथे आपण हे कट करू शकतो. एक्स आणि एक्स कॅन्सल होतात, न्यूमरेटर मधील आणि डिनॉमिनेटर मधील एक्स हे कॅन्सल होतील आणि इथे 3 कॅन्सल होतील. अंडरस्टँड? सो इथे काय राहणार 1 आणि या 3 ची आणि 1 ची मल्टिप्लाय केली तर 3 येणार आहे, म्हणून इथे मी 3 राईट करून घेते. ओके, हे सर्व इथं कॅन्सल झाले, ओनली 3 रिमेनिंग आहे आणि मल्टिप्लायला हा ब्रॅकेट ॲज इट इज. ओके, आता इथे एक्स क्यूब मल्टिप्लाय, इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 3 मल्टिप्लाय बाय 3 9, 9 3 जा 27 मायनस इथे 3 चा क्यूब येणार 27 आणि इथे एक्स क्यूब ॲज इट इज मायनस इथे आता 3 ने आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे ना, तर फर्स्ट ऑफ ऑल 3 ने आपल्याला x/3 ला मल्टिप्लाय करायचं आणि देन 3 ने 3/x ला मल्टिप्लाय करायचं. तर बघा इथे मायनस साईन आहे, x/3 ला प्लस साईन आहे, प्लस मायनस साईन मायनस येणार आणि इथे 3 मल्टिप्लाय बाय एक्स, न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत करायची असते. सो 3 मल्टिप्लाय बाय एक्स 3x अपॉन रिमेनिंग डिनॉमिनेटर मधील 3. ओके, आता ह्या 3 ने परत आपल्याला 3/x ला मायनस करायचं आहे, तर इथे मायनस साईन आहे, 3/x ला मायनस साईन आहे, डिफरंट साईन आहे ना, तर डिफरंट साईन हे प्लस मध्ये कन्वर्ट होतं. सो 3 3 जार 9. न्यूमरेटर मधील मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये एक्स आहे तो ॲज इट इज राईट करून घेतला. ओके, इज इक्वल टू, आता ही जी टर्म आहे ही ॲज इट इज राईट करून घेऊ. x/x क्यूब अपॉन 27 मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. आता यामध्ये 3 1 जार 3 हे कॅन्सल होतील कारण ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे, म्हणून इथे राहणार आहे मायनस एक्स प्लस 9/x. हे आपला आन्सर आलेला आहे, बट या आन्सरला रिअरेंज करू शकतो आपण. तर बघा इथे राईट करून घ्यायचं आहे. हे या एक्झाम्पलचा आन्सर मिळालेला आहे. या आन्सरला आपण रिअरेंज करून राईट करू शकतो. बघा जी फ्रॅक्शन क्यूब टर्म आहे ती आधी घेऊ. फ्रॅक्शनची क्यूब टर्म एक्स क्यूब अपॉन 27. नेक्स्ट आता इथे न्यूमरेटर मधील क्यूब टर्म घेतली, सो न्यूमरेटर मध्ये इथे एक्स आहे. ओके, नेक्स्ट मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. हा एक्स क्यूब डिनॉमिनेटर मध्ये आहे, सो डिनॉमिनेटर मधील एक्स क्यूबची टर्म आणि डिनॉमिनेटर मधील एक्सची टर्म राईट करून घेऊ. प्लस 9x. काय केलेलं आहे आपण या टर्म मध्ये, न्यूमरेटर मधील फ्रॅक्शनल क्यूब टर्म राईट केली आणि न्यूमरेटर मधील नंतर एक्स टर्म राईट केली, परत डिनॉमिनेटर मधील टर्म राईट केली आणि इथे डिनॉमिनेटर मधील एक्स टर्म राईट केली. अंडरस्टँड? असं आहे. हे आन्सर पण राईट केलं तरी चालेल आणि हे आन्सरही राईट केलं तरी इक्वलच आहे, बरोबरच आहे. ओके.